हेलो डियर फ्रेंड्स, कैसे हैं आप? मस्त रहो, स्वस्थ रहो और पढ़ाई में व्यस्त रहो। अब लगभग सभी सिलेबस हमारे पूरे हो चुके हैं या कहीं रिवीजन लेक्चर चल रहे हैं बच्चों के। तो बच्चों के लिए ये फाइनल प्रिपरेशन में क्या करना है, इसके लिए एक 2 मिनट का शॉर्ट वीडियो मैं बना रहा हूँ आपके लिए। सबसे पहली बात है कि अभी आप लोगों को शांत रहना है मन में। यू हैव टू बी वेरी काम, क्वाइट एंड यू हैव टू बी फोकस्ड ऑन योर स्टडी। बिलकुल कंटाळाचा कंटाळा करा, अभ्यासावर फोकस करा, 100% माइंडफुल पाहिजे आपण, अटेम्प्टिव्ह पाहिजे, अभ्यासावर लक्ष पाहिजे, सिरियस पाहिजे आपण त्या बाबतीत। यू हैव टू रीड द टेक्स्ट, रीराइट एंड रिवाइज। यू हैव टू मेक शॉर्ट नोट्स। शॉर्ट नोट्स काढायचे एकदम सोपं काम आहे। आता प्रत्येक वर्ड टू वर्ड नाही, हायलाइटर आपण आधी वापरलेले आहेत। एनसीईआरटी रीडिंगची प्रॅक्टिस आपण दिलेली आहे आधी, कसं वाचायचं आहे। नसेल तर हे जे छोट्या नोट्स आहेत, छोटा पॅकेट बडा धमाका, याच्यामध्ये इम्पॉर्टंट रिझल्ट दिलेले आहेत आपण। आणि हे पुस्तक तुमच्याकडे नसेल इन जनरल तर एनसीईआरटी मध्ये शेवटी समरी दिलेली आहे। 95% कोणी जरी काढलं तरी समरी त्याच पॅटर्न मध्ये। 5 to 10% समजा आपले इंडिव्हिज्युअल काही पॉइंट्स असतील तर ते त्याच्यात लिहा, त्याच्यातून रिवाइज करा। 100% एक्सरसाइज मध्ये सगळे प्रॉब्लेम्स आता सोडवत बसाल तर अडचणीत या। 100% चॅप्टर वाईज टेस्ट मध्ये तुम्ही जाणार आहात तर फक्त प्रत्येक ट्युशनला जाणं येणं याच्यात 30 टाइम्स यू आर कमिंग, 30 चॅप्टर असेल तर 30 टाइम्स यू आर गोइंग होम, म्हणजे हा वेळ जाईल। आता पार्ट टेस्ट, पेपर वाईज याच्यावर लक्ष दिलं पाहिजे आपण। हे खूप गरजेचं आहे, हा प्लॅन गरजेचा आहे। इट इज नेसेसरी हाऊ टू स्टडी इफेक्टिवली इन द फायनल डेज। ओके, हे लक्षात घ्या। शॉर्ट नोट्स मधून रिव्हिजन करा, चॅप्टरची समरी त्याच्यात असली पाहिजे। स्वतःवर विश्वास ठेवा। काय गोष्टी करायच्या नाही आहेत तर डू नॉट ओव्हर थिंक, डोंट वरी टू मच, कीप इट सिम्पल। आपल्या हातात वेळ वाचवणं आहे, वेळेचा सदुपयोग करा। यूज युअर टाइम, इट इज व्हेरी प्रेशियस। प्रॉपरली मॅनेजमेंट करून टाइम वापरा। यूज मोबाईल, डोंट यूज मोबाईल अननेसेसरली। मोबाईल अननेसेसरली बघायची हॅबिट, व्हॉट्सअप दूरच ठेवा त्या। जिथे नेसेसरी आहे, JEEची ऑनलाईनच एक्झाम मोबाईलवर आहे तिथे ठीक आहे। डोंट वेस्ट युअर टाइम। ओके, चर्चा करणं, उगीच क्लासला जाऊन फिरत बसणं, टेस्ट नंतर 2-2 तास रेंगाळणं क्लासच्या बाहेर, हे बंद करा टोटली। घरी राहा। अडचण असेल, तुम्हाला डाऊट सॉल्व्हिंग विचारायची असेल तर ते मार्क करून ठेवा आणि प्रत्येक डाऊटला इथे पळत येऊ नका किंवा कोणत्याही ट्युशनमध्ये पळत जाऊ नका। ॲक्युमुलेट करा त्याला। 4-5 दिवसाचे डाऊट्स एकदम घेऊन या। येण्यापूर्वी त्या सरांचा वेळ घ्या। वेळ तुम्हाला, मी तर एवढे सजेस्ट करेन की पालकांना सरांशी बोलायला लावा आणि सर आहेत का नाही, म्हणजे तो वेळ पण तुम्ही सर आहेत का नाही बघायला देऊ नका। पालकांना सांगा सरांची वेळ घ्या, त्यावेळेला तुम्ही इथे या, म्हणजे काय होईल, तुमचा वेळ वाचेल। इमर्जन्सीमध्ये तुम्ही कधी याल, आम्ही एक एक्स्ट्रा लेक्चर घेतोय, मी इथेच आहे पण मी रिपीटरच्या बॅचमध्ये आहे, मी 11च्या बॅचमध्ये आहे, मी फाउंडेशनच्या बॅचमध्ये आहे, मग सरांसाठी वेट करावं लागेल, तसं नाही। आता प्रॉपर वेने जा, वेळ वाचवा। डू नॉट ट्राय न्यू थिंग्स ॲट द एंड। नवीन पुस्तक आलं, नवीन कोणता क्लास आला, त्याने एक वेगळी टेस्ट सिरीज लॉन्च केली, आपण जो अभ्यास केला त्याच्यावर लक्षात ठेवा। ते एकत्र करणं गरजेचं आहे आता सगळं। 2 वर्षातली मेहनत, 1.5 वर्षातली मेहनत, या 3 महिन्यामध्ये सक्सेस इज युअर्स। वेअर द वे क्लॉथ्स ऑफ कॉन्फिडन्स, हॅव अ स्माइल ऑन युअर फेस। स्लो डाऊन करा थिंग्स, जास्त फास्ट करू नका कोणत्याही गोष्टी, आणि बेस्ट लक। थँक्यू।